Hello student, this is More sir here. Today we are going to learn about our next writing skills topic 3.4 statement of purpose. Okay. At the last lecture we have studied about the note making. Now this lecture we are going to learn about the statement of purpose, that is SOP. ठीक आहे. सो आता याच्या जे काही आपल्याला आईस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटी द्या दिल्या ते आपण पहिले बघणार आहोत. सो सी ऑन पेज नंबर 153. So first activity is there. Match the professions with the desired qualities. काय म्हटलं बघा, मॅच द प्रोफेशन्स विथ द डिझायर क्वालिटीज. खाली काही तुम्हाला प्रोफेशन्स दिले आहेत आणि त्याच्या क्वालिटीज दिल्या आहेत, त्या तुम्हाला काय करायचं आहे, मॅच करायचं आहे. फॉर एक्झाम्पल लेट्स सी बिझनेस, these are the professions: artist, advocate, police and scientist. And in other means in qualities they have given us reading, experimenting, researching, alert, investigative, love for physical activity, convincing, then selling, risk taking, imaginative, creative, then thinking out of the box, logical reasoning, then oratory, देन क्रिटिकल थिंकिंग. ठीक आहे, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज जे आहे तुम्हाला काय केलं आहे, सॉरी क्वालिटीज जे आहे त्या काय केलं आहे, तुम्हाला क्वालिटीज अंडर ह्या हेडिंग दिलेल्या आहेत. आता तुम्हाला काय करायचं, जे काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिल्या आहेत त्या काय करायचं, मॅच करायच्या. सो लेट सी बिझनेस. ठीक आहे, मग आता बिझनेससाठी कुठल्या क्वालिटीज लागतात, तर त्या क्वालिटीज ज्या आहेत आपल्याला सी ऑप्शनमध्ये बघायला मिळतील. बघा, कन्व्हिन्सिंग, कन्व्हिन्स करण्याची क्वालिटीज तुमच्याकडे असायला पाहिजे. नेक्स्ट वन आहे सेलिंग, सेलिंग खूप गरजेचं आहे. अँड लास्ट वन रिस्क टेकिंग, तुम्हाला बिझनेसमध्ये काय करावं लागते, रिस्क घ्यावी लागते. सो सो ऑप्शन करेक्ट इज सी. नेक्स्ट वन दिले बघा आर्टिस्ट. मग आता आर्टिस्ट होण्यासाठी तुमच्याकडे कुठल्या क्वालिटी लागतील, सो त्या तुम्हाला डी ऑप्शनमध्ये बघायला मिळतील. इमॅजिनेटिव्ह, इमॅजिनेशन पॉवर जे आहे तुमच्याकडे असायला पाहिजे. नेक्स्ट वन आहे क्रिएटिव्ह, क्रिएटिव्हिटी असायला पाहिजे. नेक्स्ट वन आहे थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स, ती जो काही चौकट आहे विचार करण्याची, ती चौकटीच्या बाहेर तुम्हाला विचार करता आला पाहिजे. सो इट इज रिगार्डिंग आर्टिस्ट. नेक्स्ट वन आहे बघा ॲडव्होकेट. ठीक आहे, सो ॲडव्होकेट होण्यासाठी तुमच्याकडे कुठल्या क्वालिटीज असायला पाहिजे, त्या तुम्हाला ई ऑप्शनमध्ये बघायला मिळतील. बघा, लॉजिकल रिझनिंग तुमच्याकडे असायला पाहिजे, देन ऑरिटरी तुमच्याकडे असायला पाहिजे, आणि नेक्स्ट वन आहे क्रिटिकल थिंकिंग. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्याकडे असायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट वन आहे पोलीस. सो पोलीस होण्यासाठी तुमच्याकडं कुठल्या क्वालिटीज असायला पाहिजे, ते तुम्हाला बी ऑप्शनमध्ये दिले. बघा, अलर्ट असायला पाहिजे. नेक्स्ट वन आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह. नेक्स्ट वन आहे लव फॉर फिजिकल ॲक्टिव्हिटी. ह्या सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत तुमच्यामध्ये असायला पाहिजे पोलीस होण्यासाठी. अँड लास्ट आहे तिथं बघा सायंटिस्ट. मग सायंटिस्ट होण्यासाठी तुमच्याकडं शिल्लक एकच ऑप्शन राहिला, ए रीडिंग, then experimenting and researching. These qualities must be in the person who has to become the scientist. Okay, next बघा, सेकंड ऍक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला दिली आईस ब्रेकर्स मध्ये. तिथं व्हॉट इज युअर करिअर गोल, तुमचं करिअर गोल काय. ठीक आहे, मग आता हा जो काही क्वेश्चन आहे याचं आन्सर सगळ्यांचं काय येईल, वेगवेगळं येईल. ठीक आहे, आता प्रत्येकाचं करिअर गोल जे असतं ते काय असं वेगवेगळं असेल, म्हणून आता इथं मी जे आन्सर देईल तेच बरोबर येईल असं काही नाही. फॉर एक्झाम्पल, माय करिअर गोल इज टू बी ॲन इंजिनियर, टू बी अ डॉक्टर, व्हॉट एव्हर इट मे बी. ठीक आहे, सो इथं प्रत्येकाचं करिअर गोल जे आहे ते काय असणार आहे, वेगळं असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे बघा, विच ऑफ युअर क्वालिटीज वुड हेल्प यू इन अचिव्हिंग युअर करिअर गोल. आता तुमच्याकडं कुठल्या क्वालिटीज असायला पाहिजे की जे तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. ठीक आहे, सो खाली दिलं बघा माय करिअर गोल. मग आता तुम्हाला तिथं काय केली, वेब दिलेली आहे बघा, ती वेब जी आहे ती काय कंप्लीट करायची. सो माय करिअर गोलमध्ये तुम्ही एका याच्यामध्ये घेऊ शकतात हेल्दी, देन फिजिक्यू. हेल्दी किंवा फिजिक्यू जे आहे ते तुमच्याकडे असायला पाहिजे. नेक्स्ट वन आहे देन ब्रॉड अँड ग्लोबल व्ह्यू. ब्रॉड आणि ग्लोबल व्ह्यू जे आहे तुमच्याकडे असायला पाहिजे. नेक्स्ट वन आहे हार्ड वर्किंग, तुम्हाला हार्ड वर्किंग असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आहे परसिवरन्स, तुम्ही परसिवरन्स असायला पाहिजे, चिकाटी तुमच्या अंगी असायला पाहिजे. नेक्स्ट तुम्ही घेऊ शकता सेल्फ कॉन्फिडन्स, तुमच्यामध्ये तसा सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे बिलीफ इन टीम. ठीक आहे, सो बिलीफ इन टीम, तुमची जी काही टीम असेल त्यांच्यामध्ये तुमचा बिलीफ असायला पाहिजे. नेक्स्ट वन आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, तुमच्यामध्ये तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो आहे तो असायला पाहिजे. नेक्स्ट वन आहे पर्सनल डिसिप्लिन, तुमचं पर्सनल डिसिप्लिन जे आहे ते पण तुमच्याकडं असायला पाहिजे.
ठीक आहे. सो अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहे किंवा अशा प्रकारच्या क्वालिटीज ज्या आहेत तुमच्या करिअर गोलसाठी तुम्हाला काय महत्त्वपूर्ण आहे ते तुम्ही काय करू शकता त्या वेबमध्ये लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे ती दिली बघा. लिस्ट द ऑब्स्टॅकल्स विच माइट हॅम्पर इन अचिव्हिंग युअर गोल इन लाईफ. वन इज डन फॉर यू. आता त्यांनी सांगितलं बघा काय सांगितलेलं आहे की लिस्ट द ऑब्स्टॅकल्स म्हणजे जे काही अडथळे जे आहे, ठीक आहे, की जे तुम्हाला काय करतात तुमच्या ध्येय मिळवण्यापासून काय करतात अडथळा निर्माण करतात. सो अशा गोष्टी ज्या आहेत तुम्हाला काय करतात त्यांची लिस्ट बनवायची आहे. आणि त्यांनी सांगितलं बघा वन इज डन फॉर यू. एक तुमच्यासाठी काय केलंय बनवून दिलेलं आहे. कुठलं बनवून दिलं बघा. लॅक ऑफ प्रॉपर गायडन्स. मग जर तुम्हाला लॅक ऑफ प्रॉपर गायडन्स जे आहे योग्य मार्गदर्शन जर नसेल त्याची कमतरता किंवा योग्य मार्गदर्शन नसेल तर तुम्ही तुमचं टार्गेट किंवा ध्येय जे आहे ते मिळू शकत नाही. सो अशा प्रकारच्या कुठल्या अजून गोष्टी आहे की ज्या तुम्हाला काय करतात ऑब्स्टॅकल्स तयार करतात तुमच्या ध्येयामध्ये. सो तुम्ही तिथे घेऊ शकतात बघा. सो अपोजिशन फ्रॉम फॅमिली. काही टार्गेट चेस करत असताना काही अपोजिशन जे असतं ते तुमच्या फॅमिलीकडनं तुम्हाला येत असतात. म्हणजे काही वेळेस तुमची फॅमिली जी आहे ती तुमच्या ध्येयाच्या अपोजिट असू शकते. नेक्स्ट वन आहे लॅक ऑफ नॉलेज अबाउट द करिअर प्रॉस्पेक्ट्स. लॅक ऑफ नॉलेज अबाउट द करिअर प्रॉस्पेक्ट. मग कधी कधी तुमचं जे काही करिअर आहे त्याच्याविषयी तुमचं नॉलेज जे असतं ते काय असतं कमी असतं. तुम्हाला योग्य माहिती त्याची नसते. देन लॅक ऑफ ट्रेनिंग सेंटर्स. इव्हन कधी कधी लॅक ऑफ ट्रेनिंग सेंटर जे आहे ते पण आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जे काही ट्रेनिंग सेंटर्स असतील तुमच्या ध्येयासाठीचे टार्गेटसाठीचे सो त्याची पण कमतरता जी आहे ती काय होते आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता जे काही स्टेटमेंट ऑफ पर्पज जो आहे याचा आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या काय करू शकतो तुम्ही कमी पूर्ण करू शकता. ठीक आहे. सो लेट्स सी ऑन पेज नंबर 154 वी हाऊ टू सी द व्हॉट इज ॲक्च्युअल स्टेटमेंट ऑफ पर्पज. ठीक आहे. मग आपल्याला बघायचं स्टेटमेंट ऑफ पर्पज. एक्झॅक्ट स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय पहिलंच दिले बघा व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ पर्पज. सो लेट्स सी लाईन बाय लाईन. अ स्टेटमेंट ऑफ पर्पज मीन्स SOP is an application made to a university to seek admission to a particular course. पहिल्या स्लाइडमध्ये क्लिअर करून टाकलंय की स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा SOP म्हणजे काय की हे ॲप्लिकेशन असतं तुमचं कशासाठी तुम्हाला एखाद्या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायचं आहे. एखाद्या पर्टिक्युलर कोर्सला एखाद्या युनिव्हर्सिटीला काय करायचं ॲडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी बनवलेलं ॲप्लिकेशन म्हणजे काय स्टेटमेंट ऑफ पर्पज. ठीक आहे. इट इज अन essay which describes you as a person, there, then your aims and ambitions. काय सांगितलंय हे जे काही स्टेटमेंट ऑफ पर्पज असतो हा एक प्रकारचा काय असतो एसे निबंधच असतो. तुमची माहिती प्रोव्हाइड करणारा निबंधच असतो की ज्याच्यामध्ये सांगितलं आहे ॲज यू पर्सन तुमचं डिस्क्रिप्शन वर्णन करणारा निबंध असतो की त्याच्याविषयी तुमचं वर्णन केलेलं असतं. तुमचे एम्स काय आहे इव्हन तुमचे ॲम्बिशन्स महत्वाकांक्षा काय या सगळ्यांचं वर्णन जे असतं ते आपल्याला ह्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये बघायला मिळतं. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस. काय सांगितलं बघा याच्यामध्ये काय केलं इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ म्हणजे याच्यामध्ये कशाचं डिस्क्रिप्शन दिलं असं हा आपल्याला जो काही स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे नेमकं काय सांगत असतो युअर जर्नी ऑफ लाईफ. तुमचा जो काही आयुष्याचा जो काही प्रवास आहे ठीक आहे त्याच्यानंतर सांगितले द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड किंवा तुम्ही कुठल्या क्वालिटीज आहे तुमच्या अंगी कुठले गुण आहे ह्या सगळ्यांचे जे काही वर्णन जे असतं ते आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. द स्कोर कार्ड और द ट्रान्सक्रिप्ट गिव्स युअर अकॅडमिक अचिव्हमेंट्स. त्याच्यानंतर आपले स्कोर्स कार्ड जे असतात म्हणजे आपले अकॅडमिक जी काही प्रोग्रेस जी असते ती पण आपण काय करतो ह्या स्टेटमेंट ऑफ पर्पज थ्रू जी असते ती मांडलेली असते. ठीक आहे. इट इज ऑब्जेक्टिव्ह बट SOP gives an idea about your innate qualities and is subjective in nature. ठीक आहे. म्हणजे काय सांगितलं इट इज ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जरी आपल्याला तो ऑब्जेक्टिव्ह वाटत असला तरी सांगितलं इट इज ऑब्जेक्टिव्ह बट पण तरी सुद्धा सांगितलं SOP gives an आयडिया अबाउट युअर इनेटचं मीन लक्षात ठेवा अंगीभूत. ठीक आहे. किंवा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल मग तुमच्या जे काही अंगीभूत किंवा जे काही वैयक्तिक काय सांगितलंय क्वालिटीज जे काही क्वालिटीज असतील याचं डिस्क्रिप्शन याचं वर्णन किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या काय केल्या जातात स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये काय केल्या जातात सांगितल्या जातात. द SOP gives you an opportunity to show the special qualities which make you distinct from the others. आणि SOP मुळे काय होत असतं की तुम्हाला एक प्रकारची संधी मिळत असते तुमच्या ज्या काही वेगवेगळ्या क्वालिटीज असतील जे काही तुमच्यामध्ये वेगवेगळ्या गुणवत्ता आहे की तुम्ही त्या गुणवत्तेमुळे बाकीच्यांपेक्षा वेगळे कसे आहात हे दाखवून देण्यासाठी चांगली संधी जी आहे ती काय करते आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज थ्रू काय होत असते मिळत असते लक्षात ठेवा.
ठीक आहे. इट एक्सप्लेन्स वाय यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स अँड व्हॉट इज युअर लाइकिंग, हाऊ यू हॅव डेव्हलप्ड युअर लाइकिंग. मग याच्यामध्ये सगळं डिस्क्रिप्शन सांगितली. काय पहिलं सांगितलं इट एक्सप्लेन्स, स्पष्टीकरण देतो. म्हणजे तुमचा स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे तो काय करतो आपल्याला स्पष्टीकरण देतो. कशाचं स्पष्टीकरण सांगितलंय. सो वाय वॉन्ट टू जॉईन द कोर्स, तुम्हाला नेमका हा कोर्स का जॉईन करायचा आहे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी असेल. इव्हन सांगितलंय व्हॉट इज युअर लाइकिंग, तुमच्या आवडी कुठल्या. इव्हन सांगितलं हाऊ यू हॅव डेव्हलप युअर लाइकिंग, तुम्ही याच्यामध्ये तुमची आवड कशी निर्माण केली. या सगळ्या गोष्टींचं जे काही डिस्क्रिप्शन असेल किंवा वर्णन जे असेल ते काही आपल्याला ह्या स्टेटमेंट ऑफ पर्पज थ्रू देता येतं. ठीक आहे. इट जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम. ठीक आहे. आणि काय करतं हे जस्टिफाय करतं कसं, हाऊ विल यू बी एबल टू अचीव युअर एम, तुम्ही नेमकं तुमचं ध्येय जे आहे ते तुम्ही कसं मिळवू शकता, कसं मिळवाल. ठीक आहे. इट ऑल्सो एक्सप्लेन्स वाय यू हॅव सिलेक्टेड द पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी, देन ती युनिव्हर्सिटी, त्याच युनिव्हर्सिटीला आपल्याला तो पर्टिक्युलर कोर्स जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे. मग तीच युनिव्हर्सिटी तुम्ही का निवडली. ठीक आहे. तीच युनिव्हर्सिटी तुम्ही का निवडली याचं पण एक्सप्लेनेशन जे असतं तो काय करत असतो स्टेटमेंट ऑफ पर्पज आपल्याला देत असतो. द SOP इज अ गेटवे टू युअर करिअर ॲज अ ॲडमिशन कमिटी जजेस यू or screens the applications on the basis of the SOPs received. काय सांगितलं बघा. सो द SOP इज अ गेटवे ऑफ युअर करिअर, म्हणजे आपल्या करिअरचा गेटवे ऑफ जो असतो तो SOP जो असतो तो कन्सिडर केला जातो. कशासाठी म्हटलंय, फॉर द ॲडमिशन कमिटी जजेस यू, जी काही ॲडमिशन कमिटी तिथं बसलेली असते ती काय करते ह्या SOPच्या आधारेच तुमचं काय करते जजमेंट जे आहे काय करत असते किंवा तुम्हाला जज करण्याचं काम जे असते त्या SOPच्या आधारेच जे आहे ते केलं जातं. जजेस यू ऑर स्क्रीन द ॲप्लिकेशन ऑन द बेसिस ऑफ द SOPs, किंवा जे काही स्क्रीनिंग जे असेल जे काही इन्व्हेस्टिगेशनचं काम असेल ठीक आहे ते काय केलं ह्या SOPच्या आधारात जे आहे ते काय केलं जातं. हेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, आणि म्हणून सांगितलंय की SOP जो आहे हा खूप महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट जो आहे तो आपल्यासाठी असतो. लक्षात ठेवा. The SOPs for undergraduate, postgraduate and doctorate level should be different. मग आता प्रत्येक वेळेस अंडरग्रॅज्युएट स्टुडंट्स असतील, पोस्ट ग्रॅज्युएटचे असतील, त्याच्यानंतर काही डॉक्टरेट लेवलचे स्टुडंट्स असतील, यांच्यासाठीचा जो काही SOPs असतो तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. ठीक आहे. द SOPs डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट, आणि जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसारही तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा बघायला मिळतो. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच अँड द SOPs इज रिटर्न इज ऑल्सो डिफरंट फॉर द डिफरंट युनिव्हर्सिटीज, आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीसाठी काय केलं जातं की किती शब्दांमध्ये तो SOPs असावा हे प्रत्येक युनिव्हर्सिटीसाठी काय असतं वेगवेगळं डिसाईड केलेलं असं लक्षात असून द्या. ॲट दिस लेवल वेन यू वुड पास युअर स्टँडर्ड 12th so examination and write the personal statement to universities for admission to undergraduate course, you should follow the format given below. मग आता साधारण ऑब्व्हियसली बघा तुम्ही 12th स्टँडर्डमध्ये आहात. आता 12th स्टँडर्डमध्ये असताना आता तुम्ही ज्यावेळेस 12th स्टँडर्डचं एक्झामिनेशन पास कराल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला एखाद्या युनिव्हर्सिटीला ग्रॅज्युएट होण्यासाठी, जर एखाद्या युनिव्हर्सिटीला काय करायचं आहे अंडर ग्रॅज्युएट होण्यासाठी काय करायचं आहे, जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तिथं जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल देन यू हॅव टू राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज. तुम्हाला तिथं ॲडमिशन घेण्यासाठी काय करावं लागणार आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहावं लागणार आहे. आणि तो कसा लिहायचा त्यांनी सांगितलं दॅट इज द फॉर्मॅट इज गिवन बिलो. तो फॉर्मॅट जो आहे तुम्हाला खाली दिलेला आहे त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं स्टेटमेंट ऑफ पर्पज जो आहे तो लिहायचा असतो. सो लेट्स सी फॉर्मॅट ऑफ SOP. The statement of purpose would be written in around 500 words that tentatively in 5 or 6 paragraphs. फर्स्ट सांगितलंय तुमचा जो काही स्टेटमेंट ऑफ पर्पज जो आहे 12th स्टँडर्ड पास झाल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस अंडर ग्रॅज्युएटसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावेळेस सांगितलं की साधारणतः 500 वर्ड्सपर्यंतची लेंथ असावी, आणि सांगितलंय टेंटेटिव्हली म्हणजे एकदम अंदाजे साधारणपणे जे काही पॅराग्राफ जे असतील ते 5 किंवा 6 पॅराग्राफमध्ये तुम्हाला काय करायचं असतं तो लिहायचा असतो. ठीक आहे. मग आता बघा बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन, टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, देन युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. मग सुरुवात कशी करायची अशी सांगितलं बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन, तुमच्या इंट्रोडक्शन पासून काय करायचं तुम्हाला सुरुवात करायची. मग त्याच्यामध्ये तुमचं पर्सनल बॅकग्राऊंड असेल, युअर मेंटल मेकअप जे असेल या सगळ्या गोष्टी, इव्हन तुमचं एम असेल हे तुम्हाला फर्स्ट इंट्रोडक्टरी पॅराग्राफमध्ये काय करायचं असतं घ्यायचं असतं. ठीक आहे. द सेकंड पॅराग्राफ शुड स्पीक अबाउट वाय यू विश टू जॉईन द स्पेसिफिक प्रोग्राम्स और कोर्स युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. मग सेकंड पॅराग्राफमध्ये तुम्हाला काय करायचं तुम्ही तो कोर्स का निवडला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जो आहे बॅकग्राऊंड तुम्हाला काय करायचं असं मांडायचं असतं, आणि इव्हन सांगितलं तुमचं इंटरेस्ट काय आहे ते पण तुम्हाला काय करायचं सेकंड पॅराग्राफमध्ये मांडायचं असतं. नेक्स्ट बघा इन द थर्ड पॅराग्राफ राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी हेल्पफुल और सुटेबल फॉर दिस करिअर गोल और ऑब्जेक्टिव्स. थर्ड पॅराग्राफमध्ये की तुमच्या अंगी जे काही गुण आहे की जे तुमच्या ह्या करिअरसाठी म्हणजे अप्रोप्रिएट आहे किंवा सांगितले हेल्पफुल आहे. ठीक आहे.
ते किंवा तुमचे जे काही ऑब्जेक्टिव्ह जे असतील ते काय करायचं तुम्हाला थर्ड पॅराग्राफमध्ये मांडायचे असतात. अँड शो how your hobbies and extracurricular activities would be helpful in straightening your goals. आणि तुम्हाला थर्ड पॅराग्राफमध्ये शो करायचं असतं की तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील किंवा तुमचे जे काही हॉबीज असतील ते तुमच्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी कसे मदत करू शकतात, ठीक आहे, किंवा कसं सामर्थ्यवान तुमच्या ध्येयाला जे आहे ते बनवू शकता, ते तुम्ही काय करू शकता ते थर्ड पॅराग्राफमध्ये जे आहे ते तुम्ही मांडू शकता. देन बघा द फोर्थ पॅराग्राफ मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड और एनी इंटर्नशिप और प्रोजेक्ट यू हॅव डन. नेक्स्ट पॅराग्राफमध्ये फोर्थ पॅराग्राफमध्ये तुम्हाला जो काही अनुभव असेल यापूर्वी तुम्ही त्या कोर्सच्या रिगार्डिंग किंवा त्या पर्टिक्युलर प्रोग्रामच्या रिगार्डिंग काही काम केलं असेल, तुमचा जो काही अनुभव असेल किंवा तुम्ही त्या तसा एखाद्या प्रोजेक्टवरती काम केलं असेल तर त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला लिहायचा असतो. यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर ॲप्लिकंट्स. आणि इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्ही बाकीच्या ॲप्लिकंट्सपेक्षा म्हणजे बाकीचे जे आता स्टेटमेंट ऑफ पर्पज जो आहे तो बाकीचे स्टुडंट लिहिणार आहे त्यांना पण काय करायचं असेल ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यापेक्षा तुमच्या क्वालिटीज किंवा तुमच्यामध्ये नाविन्यपूर्ण काय आहे, तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे कसे आहात हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तुम्हाला काय करायचं असतो ह्या माहितीच्या आधारे जो आहे तो करायचा असं लक्षात असू द्या. नेक्स्ट बघा इन द कन्क्लुडिंग पॅराग्राफ आणि लास्ट पॅराग्राफमध्ये म्हणजे साधारणतः 5वा जो काही पॅराग्राफ असेल 5 इन द कन्क्लुडिंग पॅराग्राफ म्हटलंय स्टेट हाऊ ॲडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स और युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू and how you look at it from the long term career perspective. आणि नेक्स्ट सांगितलं की लास्ट कन्क्लुडिंगमध्ये तुम्हाला तो कोर्स किंवा ती पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी फायदेशीर कशी आहे, जर तुम्ही त्या कोर्सला ॲडमिशन घेतलं तर तुमच्यासाठी ती फायदेशीर कशी आहे, ठीक आहे, आणि इव्हन तुम्ही त्या करिअर गोलकडे एक लॉंग पर्स्पेक्टिव्ह गोल म्हणून कसं बघतात या सगळ्या गोष्टीचं जे काही इंट्रोडक्शन किंवा जो काही पार्ट जो असेल तो काय करायचा तुम्हाला लास्ट कन्क्लुडिंग पॅराग्राफमध्ये जो आहे तो द्यायचा असतो, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात 5 पॅराग्राफ जे असतील म्हणजे 5 पॅराग्राफ्समध्ये काय करू शकतात तुमची जी काही माहिती जी आहे ती काय करू शकतात भरू शकतात, ठीक आहे. मग आता सांगितलं बघा एक्झॅक्ट तुम्हाला जो काही स्टेटमेंट ऑफ पर्पज जो लिहायचा आहे तो कसा लिहायचा त्यांनी सांगितलं राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. स्पष्ट आणि लुसिड म्हटलंय सुबोध म्हणजे स्पष्ट भाषेमध्ये काय करायचं असतं तुम्हाला तो जो काही स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे तो लिहायचा असतो. डू नॉट मेक स्पेलिंग और कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स. कुठल्याही प्रकारचं स्पेलिंग आणि कन्स्ट्रक्शन मिस्टेक जे आहे तुम्हाला याच्यामध्ये करायचे नाही. लक्षात असू का करायचं नाही कारण की तुम्ही युनिव्हर्सिटीसाठी काय करताय ॲप्लिकेशन करताय, ओके. सो त्या ज्या काही स्पेलिंग मिस्टेक्स असतील जे काही कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स असतील त्या तुम्हाला करायच्या नाही आहे, ठीक आहे. नेक्स्ट वन सांगितलं यू शुड बी कन्व्हिन्सिंग. तुमची जी काही लँग्वेज असेल लिहिण्याची ती काय असायला पाहिजे कन्व्हिन्सिंग लँग्वेज आहे तुम्हाला काय करायची यूज करायची आहे. 10 शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर. तुमचा निश्चय जो आहे तो तुमच्या स्टेटमेंट ऑफ पर्पज मधनं काय व्हायला पाहिजे दिसायला पाहिजे तो दाखवता आला पाहिजे. युअर पर्पज ऑफ चूजिंग दिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी शुड बी इन दॅट अकॉर्डन्स विथ युअर करिअर. मग तुम्ही ती युनिव्हर्सिटी का निवडली तो कोर्सच का तुम्ही करिअर म्हणून निवडला ते सुद्धा तुम्हाला काय करता आलं पाहिजे व्यवस्थितपणे जे आहे ते मांडता आलं पाहिजे लक्षात असू द्या. रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्ट थ्रू दिस. लक्षात राहू द्या की तुमची जी काही पर्सनॅलिटी आहे तुमच्यामध्ये कुठल्या चांगल्या क्वालिटीज आहे तुमच्यामध्ये काय ड्रॉबॅक्स आहे प्लस पॉईंट कुठले आहे हे सगळं रिफ्लेक्शन जे आहे ते युनिव्हर्सिटी जे काही कमिटी मेंबर जे असतील ते ॲडमिशन कमिटी मेंबर जे असतील त्यांच्या समोर जे आहे तुमचं काय होतं या स्टेटमेंट ऑफ पर्पज थ्रूच मांडलं जातं. त्यामुळं तो कसा लिहायचा किती अटेंटिव्ह किती चांगला लिहायचा ते लक्षात असून द्या. देन हायलाईट युअर क्वालिटीज. मग सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या क्वालिटीज ज्या असेल चांगल्या त्या तुम्हाला काय करायचं हायलाईट करायचं असतात. देन लाईफ एक्सपिरियन्सेस तुमचे जे काही अनुभव असतील ते तुम्हाला काय करायचं हायलाईट करायचं असतं इन अ सच वे दॅट युअर ॲप्लिकेशन शुड स्टँड आउट फ्रॉम द रेस्ट. अशा प्रकारे की तुमच्या चांगल्या क्वालिटीज तुमचे चांगले एक्सपिरियन्स इतक्या चांगल्या प्रकारे तुम्हाला मांडायचं असतं की बाकीच्यांपेक्षा तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज जे ॲप्लिकेशन असेल ते म्हणजे काय व्हायला पाहिजे की सिलेक्टच व्हायला पाहिजे एका अर्थाने. म्हणजे त्या कमिटीने तुमचं जे काही ॲप्लिकेशन बघितल्यानंतर तुम्हाला ते काही ज्या अंडर ग्रॅज्युएट असू द्या पोस्ट ग्रॅज्युएट असू द्या त्या कोर्ससाठी तुम्हाला सिलेक्ट केलं पाहिजे. इतकं चांगलं जे आहे तुम्हाला काय करायचं असतं SOP लिहायचं असतं लक्षात असू द्या, ठीक आहे. सो अशा प्रकारे SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, ठीक आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय आणि तू कसा लिहायचा आपण बघितलेला आहे एक्झामला पण आपल्याला तो असणार आहे, ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय केलं बघा लुक ॲट द सॅम्पल्स ऑफ SOPs गिवन हिअर. मग तुम्हाला काय केलंय काही सॅम्पल जे आहे ते काय केले SOPचे दिलेले आहे, ठीक आहे. सो ते सॅम्पल तुम्ही काय करू शकता बुकमध्ये रीड आउट करू शकतात. बघा सॅम्पल फर्स्ट स्टेटमेंट ऑफ पर्पज दिलाय आणि सॅम्पल सेकंड पण दिलंय, ठीक आहे. सो सॅम्पल फर्स्ट आणि सॅम्पल सेकंड जे आहे ते काय होईल तुम्हाला पुस्तकामध्ये बघायला मिळेल, ठीक आहे.
सो जरा वेळासाठी तुम्ही जे आहे इथं स्क्रीनवरती पण काय करू शकता, सॅम्पल फर्स्ट आणि सॅम्पल सेकंड जे आहे तुम्ही बघू शकतात आणि अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं आहे. ठीक आहे. सो रिगार्डिंग दिस म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज रिगार्डिंग दिस तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.